आपल्या समाजात बऱ्याचदा काही आवाज असे असतात जे ऐकले जात नाहीतच, पण त्यांना दाबून ठेवण्याचंही दुष्कृत्य केलं जातं. समाजाचे बरेच असे काही गट असतात ज्यांना मुख्य प्रवाहापासून वंचित राहावे लागते. असाच एक रंजला गांजला समाज म्हणजे तृतीयपंथी आणि तत्सम. जो समाज अनेकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आला आणि अजूनही करतोय, त्यांच्यासाठी आता समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत या त्रासलेल्या तृतीयपंथीय समाजाला न्याय मिळवून देत मुख्य प्रवासाशी जोडण्याचे कार्य करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने सुरू केली आहे एक संवेदनशील आणि समावेशक वाटचाल, ज्यातून फक्त योजना नव्हे तर सन्मानाची, स्वावलंबनाची आणि माणुसकीची एक नवी ओळख घडते. त्याच्या शासकीय योजना आहेत, त्याचा लाभाची मला माहिती मिळाली आणि समाज कल्याण करून आम्हाला काही पैसे पण मिळालेत. जवळपास आम्ही एक 12-13 लोक आहेत लाभार्थी आणि प्रत्येकाने म्हणजे आपापल्या परीने आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. मी पण एक साधी म्हणजे घरगुती साड्याचा म्हणून व्यवसाय सुरू केलेला आहे. स्वतःचा बिझनेस म्हणजे काहीतरी एक समाज कल्याण मार्फत काही निधी उपलब्ध झाल्यामुळे स्वतःचा बिझनेस मी छोटा मोठा उभा केला. म्हणजे याच्या आधी मी फक्त बाजार मागून उदरनिर्वाह करायची, म्हणजे माझं जीवन एकदमच म्हणजे माझं त्याच्यावर व्हायचंच नाही मागितल्या. पण आता असं वाटतं की स्वाभिमानाने काहीतरी जगावं आणि काहीतरी स्वतःसाठी म्हणजे स्वतःची एक ओळख निर्माण करावं. म्हणून त्यासाठी मी या साडीचा बिझनेस चालू केलेला आहे. समाज कल्याणच्या मार्फत मला निधी पण उपलब्ध झालेला आहे आणि छोटीशी दुकान श्रावणी साडी सेंटर म्हणून घरगुती टाकली आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स मला चांगला आहे. जवळपास माझ्या वेटाळामध्ये माझा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. महिला पुरुषांमध्ये सगळ्या गोष्टीबद्दल माझा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मला कोणत्या गोष्टीची अडचण जात नाही, म्हणजे कोणत्या प्रॉब्लेम जात नाही. मला कधीच कोणत्या गोष्टीची दुकानाबद्दल माझ्या काहीच म्हणजे प्रॉब्लेम जात नाही. आणि याच्या पहिल्याचं जीवन जे होतं ते खूपच एकदम विस्कळीत, म्हणजे ते भीक मागून आपला उदरनिर्वाह करायचा मला म्हणजे एकदम हे वाटायचं. आमच्यासाठी पण आता शासन कटिबद्ध झालेलं आहे आणि आता शासनाच्या भरपूर काही योजना आम्हाला समाज कल्याण मार्फत माहीत पडल्या. आता बँकेने आता मतदान करायचा अधिकार, आधार कार्डवर आता ट्रान्सजेंडर तृतीयपंथी ऑप्शन उपलब्ध झालेला आहे. जशी मी सक्षम झाली तशी मला साठी माझा समाज पूर्ण सक्षम झाला पाहिजे आणि सगळ्यांनी समोर येऊन म्हणजे शासनाच्या योजना आहे, विविध योजना आहे शासनाच्या, तृतीयपंथी लोकांसाठी पण शासनाच्या विविध योजना आहे, त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि सगळ्यांनाच अधिकार आहे समाजामध्ये दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलं की सगळ्यांना समान जगण्याचा अधिकार आहे. स्त्री पुरुषाप्रमाणे तृतीयपंथींनाही, प्राणी माणसालाही सगळ्याचा अधिकार आहे. तर मला असं वाटतं की मी जशी माझी छोटी ओळख निर्माण केली, तर मला असं वाटतं की माझ्या समाजाने त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण समाजामध्ये केली पाहिजे आणि स्वतः एक कमाई करून. आणि मला खूप चांगलं वाटतं की समाजामध्ये की स्वतः मी माझ्या पायावर उभी राहून आज समाजामध्ये उभी आहे आणि सगळ्यांच्या महिला पुरुषाच्या बरोबर तृतीयपंथी कुठे उभी आहे म्हणून. आणि आपण टाळी न वाजवता आपल्यासाठी समाजाने आपल्यासाठी टाळी वाजवली पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं की माझा समाज आज सक्षम झाला. हा प्रवास आहे विषमतेकडून समतेपर्यंतचा, हक्काचा, न्यायाचा. आणि याच प्रवासाला सत्यात उतरवण्यासाठी समाज कल्याण विभागाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा, जिथे तृतीयपंथी व्यक्तींना केवळ मदत नाही तर संधी दिली जाते सशक्त होण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मनुष्य 21व्या शतकात जगतोय, पण अशा आधुनिक काळातही या एका समाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यांना नको त्या भिन्न भिन्न अभद्र शब्द प्रयोगांनी हिणवले गेले. पण आता समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन एक नवा अध्याय लिहत आहे, जिथे प्रत्येक आवाजाला मान मिळतो आणि प्रत्येक आयुष्याला दिशा.